जगद्गुरु नरेंद्राचार्य जी महाराज की जय। सद्गुरु काड़सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय।
कशी वाढेल याची काळजी घ्या. तर ते तोच प्रकार आहे
आपलं प्रारब्ध जेवढं जुनं आहे ना तेवढं काढायला गुरूंना पण त्रास होत असतो आणि आपल्याला पण दुःख सोसायला त्रास होत असतो. त्यावेळी एकच सांगायचं, माऊलीच्या चरणी प्रार्थना करायची, देवा हे सगळं सोसायला काय दे, ताकद दे. आणि मग ते कशाने फिटून जाईल, जीवनात कसं सुख येईल ते मी पुढे घेणार आहे. म्हणूनच अशा सद्गुरूंचं आपण काय केलं पाहिजे, हे अशी सद्गुरू आपल्याला लाभले. संत गोंदवलेकर महाराज म्हणतात, एकतर मनुष्य जन्म भाग्याने मिळतो. कशाने मिळतो? भाग्याने मिळतो. शास्त्राने सांगितलंय, नाना सुकृताचे फळ तोची नरते केवळ. पाप पुण्य समान झालं की मनुष्य जन्म मिळतो. पण विचार करा, तुमचे माझे शेजारी आहे, पाहुणे रावळे आहे, ज्यांना अध्यात्माची आवड नाही अशी लोक आहेत, रस्त्यावर फिरणारे भिकारी आहेत. मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे का नाही सांगा? भगिनींनो, ज्या ज्या वेळी मी प्रवचनाला जाते, अनेक उद्योगपती असतात, आमदार खासदार भेटायला येतात, माऊलीच्या प्रेमापोटी मला पण विचारतात, माऊलीच्या प्रेमापोटी येतात आणि मग त्याने गप्पा होतात. त्यांच्या घरातल्या कोणतरी लेडीज आलेली असतात, सगळं वरून खूप छान दिसत असतं, पण जाताना हळूच सांगतात, ताई आमच्या घरात एक अडचण आहे हो. एवढी सिक्रेट का? म्हणजे इतका वेळ जे बोललेलं असतं ना, काही असतात आध्यात्मिक असतात, पण ते किती विवंचनित आहे याची जाणीव होते त्यावेळी. पण तीच एखादी माझी भगिनी असेल, गुरुबंधू असेल, मध्यम परिस्थिती असेल, ज्यावेळी ते भेटतात, भाऊ कसे आहात, किंवा एखाद्या ताईला विचारलं कशी आहे, ती भले अंगावर साडी हलकी असू दे, पण ती सांगणार मी माऊलींच्या कृपेने सुखात आहे. गुरु देवांचा देव असे, सद्गुरु भाग्याची ठेव असे, सद्गुरु सगुण साक्षात्कार, सद्गुरूंना प्रथम नमस्कार. देवांचे देव आहेत ते. नामदेव महाराज पंढरपूरला मंदिरातून बाहेर येत होते, एका जोडप्याने नमस्कार केला. नामदेव महाराजांच्या मुखातून आशीर्वाद निघाला, अष्टपुत्र सौभाग्यवती. तेवढे काय चेष्टा करताय? पांडुरंगाने सांगितले, या जन्मी आमच्या नशिबात मूल नाही, या जन्मी आमच्या नशिबात मूल नाही आणि तुम्ही आशीर्वाद देताय. महाराज म्हणतात, मला माहित नाही, पण तो माझ्या मुखातून गेलाय, पूर्ण करायचं काम पांडुरंग करेल, माझ्या हातात काय नाही. आणि वर्षाच्या त्या जोडप्याला बाळ होतं. म्हणून म्हणतात, सद्गुरु देवांचा देव असे, सद्गुरु भाग्याची ठेव असे. ती कुठल्या युनियन बँकेची ठेव नाही, बँक ऑफ इंडियाची नाही, किंवा कुठल्या सहकारी बँकेची नाही. अनेक जन्मीचे भाग्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठलाची कृपा केली, म्हणजे त्या परमात्म्याने कृपा केली आणि साक्षात सद्गुरु रूप घेऊन आलेला सद्गुरु राय आपल्याला भेटलाय. आणि म्हणून अशी सद्गुरु भगिनींना बंधूंना ज्यावेळी भेटतात ना, त्यावेळी खरा भाग्योदय असतो. गोंदवलेकर महाराज म्हणतात, अशी सद्गुरु भाग्याने भेटतात आणि ज्याचं परम भाग्य असतं त्याची त्यांच्यावर श्रद्धा बसते. ज्याचं दुर्लभ भाग्य असतं तो त्यांची सेवा करतो आणि अति दुर्लभ भाग्य असतं तो शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना सोडत नाही. म्हणून सद्गुरु भेटले त्याच दिवशी आपला भाग्योदय झालाय असं ठामपणे मनात विषय घ्यायचा. शेजारी काय म्हणतात, नातेवाईक काय म्हणतात, काही डोक्यात घ्यायचं नाही. कारण मी माझ्यावरून सांगते, ज्यावेळी आपण सेवेला बाहेर पडतो, ज्यावेळी गुरूंच्या कार्याला बाहेर पडतो, ज्यावेळी असं नाम सत्याला बाहेर पडतो, वारीला बाहेर पडतो, त्यावेळी माऊली म्हणतात ना, जो मनाने आजारी तो शेजारी तो म्हणतच असतो, तू राम नाम घे ऐक हाथ लावणी लक्ष्मणाया
माऊली असतील, संत एकनाथ, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, प्रत्येकाचं कार्य वेगळं. ही सगळी संत मंडळी